अहमदनगरमध्ये आज मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे। निर्भयाच्या अहमदनगरमध्ये हा मोर्चा निघत असल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व आहे। थोड्याच वेळात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम इथून हा मोर्चाला सुरुवात होईल। सगळ्यात आधी महिला, त्यानंतर विद्यार्थी, डॉक्टर, वकील तसंच विविध संघटना आणि त्यानंतर म्हणजे शेवटच्या फळीत राजकीय नेत्यांना स्थान देण्यात आले आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर नगरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान या ठिकाणी कशा पद्धतीने तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय सुशील थोरात यांनी। नगर जिल्ह्यामध्ये कोपर्डी येथे जो अत्याचार झाला होता त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी लाखोंचे मोर्चे निघले होते। आज नगर शहरातही मोठ्या मोर्चाचं नियोजन करण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी जर बघू शकतो की हा जो नगर शहरातील चांदणी चौक आहे, या चांदणी चौकामध्येच या मोर्चाचा समारोप होणार आहे। आपण पाहू शकतो सर्वजण जे मोर्चातील सामील होण्यासाठी जे नागरिक आहे, युवक आहे, ते सध्या इथे हळूहळू इथे जमत आहे। प्रत्येकाच्या हातात झेंडा असेल, डोक्यावर मी मराठा या नावाची टोपी असेल। प्रत्येक जण या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी नगर जिल्ह्याच्या कानेकोपऱ्यातून या नगर शहरात दाखल होत आहे। सकाळपासूनच लाखोच्या संख्येने नागरिक नगर शहरातील भाऊसाहेब फिरोजी हायस्कूल असेल किंवा महिला ज्या असतील त्या छत्रपती शिवाजी महाराज संकुल म्हणजेच वाड्या पार्क येथे जमा होताना दिसत आहेत। पोलिसही मोठ्या प्रमाणात आपल्या जी बंदोबस्त आहेत, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे आणि निश्चितच हा जो क्रांती मोर्चा आहे तो युद्धाकडून बुद्धाकडे जाईल असा संदेश देत मराठी क्रांती मोर्चा निघत आहे। अनिकेत मानेसह सुशील थोरात, जय महाराष्ट्र, अहमदनगर। सुशील थोरात यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सुशील, या मोर्चाला सुरुवात झाली आहे का आणि कशा पद्धतीने तयारी करण्यात आली? हॅलो सुशील, माझा आवाज येतोय? हां, सुशील, या मोर्चाला सुरुवात झाली का? किती वेळात सुरुवात होण्याची शक्यता आहे? तिरंग मोर्चाला आता जवळजवळ सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो, कारण जे विद्यार्थिनी आहेत त्या विद्यार्थिनी आता या मोर्चाच्या ठिकाणावरून निघलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज संकुलातून हा मोर्चा आता निघतोय। जवळजवळ 7 ते 8 लाख जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यानंतर विविध ठिकाणावरून अजूनही जे नागरिक आहेत मोर्चामध्ये सामील होण्यासाठी ते येत आहेत आणि थोड्याच वेळात जो मुख्य मोर्चा आहे, जे महिला आहे, त्या महिला आता या मोर्चाच्या ठिकाणून निघतील। तिरंग। धन्यवाद सुशील, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। अहमदनगरमध्ये आज हा मोर्चा निघतोय। कोपर्डीमधलं बलात्कार आणि हत्या प्रकरण जेव्हा घडलेलं होतं त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला होता। अहमदनगरमधीलच या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जनक्षोभ उसळलेला होता आणि या घटनेनंतरच या मराठा समाजाच्या मोर्चांना सुरुवात झालेली होती। अहमदनगरमध्ये आज हा मोर्चा निघतोय। या मोर्चाला विक्रमी गर्दी जमेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। त्यामुळेच अहमदनगरमधल्या या मोर्चाला विशेष महत्त्व आहे। थेट दृश्य आपण बघतोय अहमदनगरमधली।